नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय या संदर्भातील महत्त्वाची आणि मोठी बातमी संपूर्णपणे घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शूटिंग अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून सर्व लाईक तुमच्यापर्यंत सर्व अगोदर पोहोचतेच करू शकता. कांदा अनुदानासाठी येवल्यात धरणे. भूशक्ता खरीपातील अतिवृष्टीने प्रचंड नुकसान केले असताना शेतकऱ्यांनी प्रतिकूलतेवर मात करून कांद्याचे चांगले पीक पिकवले. मात्र मातीमोल भावामुळे गुंतवलेल्या भांडवलही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे कांद्याला 3,000 रुपये हमीभाव द्यावा. आजपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल 1,500 रुपये प्रमाणे अनुदान द्यावे. कर्जमाफी द्यावी. या मागण्यासाठी काँग्रेसच्या वतीने प्रतिकात्मक टिमक्या वाजवून धरणे आंदोलन करण्यात आले. येथील तहसील कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी सकाळी सुमारे 2 तास आंदोलन केले. होळीच्या निमित्ताने वाजवली जाणारी येवल्यात प्रसिद्ध टिमकी वाजवत यावेळी शासनाने लक्ष वेधण्याचे प्रयत्न झाला आहे. कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे. मका हमीभाव केंद्राने मर्यादा वाढवली पाहिजे. कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या. टिमक्यांच्या आवाजाने व घोषणाच्या तहसील कार्यालयात प्रतिसाद जाणून गेला होता. या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना देण्यात आले आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट समीर देशमुख यांनी सरकारने या प्रश्नाची दखल न घेतल्यास लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण करणार असल्याचं सांगितलं आहे. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर व्हिडिओ पुढील व्हिडिओ अशी माहितीपूर्ण कांदा बाजार चालू तोपर्यंत तेच थांबतो आहे. जे महाराष्ट्र जय धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर व्हिडिओ पुढून इथेच थांबतोय. जे महाराष्ट्र जय धन्यवाद.